राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांना तडाखा बसलाय। राज्यामध्ये एकूण 23,000 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान अमरावतीमध्ये झालेलं आहे। 10,636 हेक्टरवरची पिकं भुईसपाट झाली आहेत आणि त्याचबरोबर जळगाव, नाशिक या जिल्ह्यामधल्या पिकांना सुद्धा मोठा फटका बसलाय। तर मराठवाड्यामध्ये 3,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे कांद्यासह उडीद, मूग, ज्वारी, मका आणि भुईमुगाचं मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसाचा संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी फटका बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसानं कांद्यासह उडीद, मूग, ज्वारी, मका आणि भुईमुगाचं मोठं नुकसान केलेलं आहे। तर अमरावतीमधली ही दृश्य आपण पाहतोय। अमरावतीमध्ये अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। अनेक पिकं भुईसपाट झालेली आहे। 23,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि त्याचबरोबर जे साठवून ठेवलेलं होतं शेतकऱ्यांचं धान्य ते सुद्धा आता पावसामध्ये भिजलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय।